अरे एक नंबरला आपला शंभू. याच कट्ट्यात आपण आपल्या गोऱ्यांना पवनी देत असतो. तर असं काही वातावरण आहे आताचं. कशा माग माग यायला लागल्या तर पाहू शकता. ईशत येऊन तयारी त्यांची खायची. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत. आता आपण कोट्यावर चाललो होतो. हे पाहू शकता आपल्या कोट्यावर जायचा रस्ता. तर हे पाहू शकता आलो आपण आता कोट्यावर आणि आपली गाडी इथंच उभी. तर चला दाखवतो तुम्हाला मी आपले गोरे. अरे एक नंबरला आपला शंभू आणि त्याच्याच बाजूला आहे मंगळ्या आणि हा आपला कृष्णा. तर तिन्ही गोरे बाहेर बांधली आणि कोट्याच्या मागच आपलं कट्ट आहे. तर याच कट्ट्यात आपण आपल्या गोऱ्यांना पवनी देत असतो. तर पाहू शकता एक कट्ट. तर असं काही वातावरण आहे आताचं. तर हे पाहू शकता दोन बाजू लोक आत बांधले होते कारण की बाहेर बांधायला चान्स नव्हता. तर पाहू शकता मरणाचं असं हे झालं. इथं आता साफसफाई करणं लागेल. तर आता सध्याचे बाहेर बांधले कारण की आता संध्याकाळी डबल याच्यात बांधावं लागेल म्हणून जरा आता शेण गिन काढून घेतो. तर पा असं काही आपलं कोटा आहे. तर या चॅनलवर नेहमी आता असेच म्हणजे विलेज टाईप असेच ब्लॉग पडत जातील. बैलाचे हो आणि ट्रॅक्टरचे हो, म्हणजे असेच आपले डेली ब्लॉग पडत जातील. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मी आता माझं काम करून घेतो एकदा, मग तुम्हाला दाखवतो की आपलं कुठं कसं स्वच्छ झालं. तर पाहून घ्या आपले गोरे. तर चला भेटतो तुम्हाला एकदा शेणगिन काढल्यानंतर. तर पाहू शकता आता क्लीन झालं. एवढं काही क्लीन झालं नाही म्हणा कारण की याच्यात देवा पाहू शकता तुम्ही गड्डे आहे त्यात. तर आता त्यात एखादीशी मुरूम आणून टाकणे म्हणजे आपल्याला सवांकर नाही कारण की बैलांना बसायला बी त्रास होतो. तर पाहू शकता हे असे गड्डे त्यात. तर आता मी शेण वगैरे काढलं याच्यातलं. तर आता बाहेरचं आतलं तर झालं आता आणि आता बाहेरचं काढून घेऊया. तर मला पटपट बाहेरचं बी काढून घेतो. तर आता सारी म्हणजे आतली बाहेरची साफसफाई झालेली. तर दाखवतो मी तुम्हाला बाहेर कसं आता चेक झालं तर हे पाहू शकता बंद चेक झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणसान हे मंगळाच्या पायाला काय लागेल. तर आपल्या मंगळाच्या पायाला म्हणजे जी आपली कपची नसते का विहिरीवरली तिचं म्हणजे ती चीप होती त्याची. तर ते चीप ते समजा असे हा नक राहतो समजा हा नक असा पुढच्या पायाचा इखळला नक म्हणजे तो चिरेले डायरेक्ट त्याचा तुकडा ऑपरेशन करून काढून गेलो होतं. म्हणजे त्याला इतुसकच असं हे राहिलं होतं म्हणजे गुतेल राहिली होती. तर ते डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढून गेलं होतं. तर त्याची पट्टी आत्ता ओली झाली होती म्हणून त्याला दुसरी पट्टी बांधली. तर ते डॉक्टर म्हणे काही इतकं हे नाही ते येऊन जाईन म्हणे. तर पाहू शकता असं काही आता हे झालं. तर चला मी तुम्हाला आता आमच्या जवळच्या कोंबड्या दाखवतो त्याच्याने त्यांना कारण की. तर पाहू शकता कशा माग माग यायला लागल्या तर चला एकदा मी त्यांना खायला टाकतो जरासं. म्हणजे आता डबा इथं ठेवून म्हणजे आता याच्यावर टाकायचं खायला त्यांना. तर जास्त काय नाही म्हणजे पांढरा भात आहे आपला घरचा आहे पाहू शकता. हे पांढरा भात आहे
यांना टाकायचा. तर पाहू शकता आता, थांबा जरासा, म्हणजे पाहू शकता इशात येऊन तयारी त्यांची खायची आहे का. तर मी जरासा आता चुरा करतो त्यांना. बरं जाऊ दे, चुरा काही करायचं काम नाही. तर देतो मी टाकून असेच. तर हे पहा पांढरा भात कसे आवडीन खातात. तर वाटलंच तर आपण याच्यात हळद बी मिक्स करून देऊ शकतो, कारण की म्हणजे त्यांना सर्दी वगैरे काही असली तर ती चालले जाईल. तर आता एवढा बंदा भात म्हणजे जरासा त्यांना ठेवतो, आतल्या यांना अर्धा टाकून देतो याच्यात. जरासा तो, कारण की पाहू शकता त्यांची भांडणं चालू आहे खाण्यासाठी. तर अशा काही आपल्याजवळ कोंबड्या आहे, म्हणजे हे शेड बांधलेले आपण त्यांना राहण्यासाठी. तर बघू शकता. तर आता याला आतल्यांना सोडून, तर याला तुम्ही म्हणसान याला एकट्यालाच का कोंडून ठेवलं, कारण की हा कोंबडा जे या कोंबड्याच्या हा कोंबडा मारण्याचा मागं लागतो, म्हणजे त्याला जखम करतो रे, म्हणून त्याला जरासं आतच बांधून ठेवायचं, म्हणजे कोंडून ठेवायचं आहे आतच त्यांना खायला. म्हणजे जरासं तो म्हणजे ह्यो खाली आला की त्याला खाली टिकूच देत नाही. तर तो नेहमी या बांबूवरच राहतो, कारण की हा खाली असला की म्हणजे तो जरासा बी खाली आला तर हा काही त्याला खाली म्हणजे मारून वर पाठवून देतो याच्यावर. तर त्याचं खाणं होत नाही, भांडणं करू राहिले ते खाण्यासाठी. तर त्याचं खाणं होत नाही, त्यासाठी आता त्याला याला म्हणजे कोंडून ठेवलं. आणि याला कोंडून ठेवलं, त्याचं खाणं झालं की याला सोडून देऊ, नाहीतर आतच टाकून देतो मी जरासं. मग पाणी वगैरे पिण्यासाठी त्यांना पाणी ठेवून पडलं. आता भांडं रिकामं आहे तर पाणी गिनी ठेवू त्यांना. त्याचं खाणं झालं की याला सोडून देऊ. याच्यात आहे जरासा भात, तर तो टाकूया. तर अशा प्रकारे मी काही कोंबड्या करेले. तर कसं वाटलं तुम्हाला? हा छोटासा माझा सेटअप आहे. लोकांचे मोठाले फार्म राहते, पण मी थोड्याच्यानं सुरुवात करेल एवढ्या मोठ्याची, म्हणजे ही काही आशा करून काही फायदा नाही. कारण की जेवढं छोट्या ह्याच्यात हे केलं तेवढं फायदेशीर राहील. तर म्हणजे जरासं अनुभव भेटतील आपल्याला जरा. त्यासाठी मी म्हणजे कमी ह्याच्यात सुरुवात केलेली आहे. तर त्यांच्यासाठी शेड बांधलं. आणि पहिले म्हणजे या पिंजऱ्यात राहत होते त्या, आपण कबुतरांसाठी पिंजरा बनवून ठेवला होता. तर मग कबूतर तर इकून टाकले, पण ते तर यांना कोंबड्यासाठी मग म्हटलं जरा घरच्यांनी कोंबड्या घेतल्या त्या, तर कोंबड्याचा शौक लागला. मग आता याच्यात म्हणजे जरा यात आणून टाकल्या. म्हणजे हे पार्टिशन आत्ता केलेली, तिथं पहिले कोंबड्या होत्या बंद्या. तर मग हे बांधल्याच्यानं याच्यात म्हणजे याच्यात आपण पिल्ले काढायलाच हे करतो आता. म्हणजे आता हिनं पिल्ले काढलेले खालची ना, आणि ती बसेल पिल्ले काढण्यासाठी. तर हिनं 6 काढले होते, त्यातलं एक मॉर्टॅलिटी झाली त्याची एकाची. ते अशक्त पिल्लं होतं म्हणून तशी मॉर्टॅलिटी झाली. तर पाहू शकता अशा काही कोंबड्या आहे आपल्याजवळ. तर चला मी याला जरासा आता नाही, पहिले आता पाणी ठेवतो मग याला सोडतो, कारण की मग तो पाणी पिऊन आपल्या त्याच्या जागेवर चालल्या जाईल. तर मी आता पाणी ठेवतो, भेटतो. तर आता पाणी ठेवलं आणि त्याला सोडून दिलं. तर हा तो खाली आला म्हणजे हा अंतर होतो. तर आता चला जो राहील भात आहे तो आता टाकून देऊया, कारण की आता तो बी खात बस.
तर चला आजच्यासाठी एवढंच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. तर तुमचा सपोर्ट असला तर मी असेच दररोज म्हणजे डेली कंटेंट दाखवा जाईन. म्हणजे आता दररोज गोऱ्यांचे व्हिडिओ काही असे व्हिडिओ तुम्हाला दाखवा जाईन. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोवर असा सपोर्ट राहू द्या.